हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तीनही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर भाजपत 200 जागा लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। बाळासाहेबांना तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये आणू नका, अमित शहांना सांगितलं होतं, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंची माहिती। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी नाहीत, महाविकास आघाडीला मोदींच्या विरोधातून मतदान झालं, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचं विधान। 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होतं, पण शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं लोकांना पटलं नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य। मनसेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत एकमतानं राज ठाकरेंची अध्यक्षपदी निवड, 2028 पर्यंत राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष राहतील। 40 आमदार पक्ष सोडून गेले नाहीत, तर पक्ष वाचवण्यासाठी गेले, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। अजित पवार गटाची भाजप विरोधामधील मतं ट्रान्सफर झाली नाहीत, आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांचा दावा। अजितदादांना सोबत घेऊन भाजपचं कोणतंही नुकसान झालं नाही, उलट 2019च्या तुलनेत भाजपची मतं वाढली, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार राज्यसभेवर, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरताना शिवसेना आणि भाजपचे नेते मात्र अनुपस्थित। अजितदादांचा नेत्यांवर विश्वास नसेल म्हणून सुनेत्रा काकींना उमेदवारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर अजितदादांचे आमदार नेते जास्त वेळ त्यांच्यासोबत राहणार नाहीत, रोहित पवारांचा दावा। राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही, सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वानुमते, छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट। छगन भुजबळ नाराज नाहीत, सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्याबाबत महायुतीमध्ये सर्वांना माहिती, मात्र आम्ही कुणालाही निमंत्रण दिलं नव्हतं, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। भाजपच्या मतांवर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार, संघ याला विरोध करणार का, संजय राऊतांचा सवाल। मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित। मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ, सरकारने 1 महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा जरांगे यांचा इशारा। जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जरांगेंच्या 60 ते 70 जागा येतील, बच्चू कडूंचं आवाहन। धारावीकरांना कुर्ल्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मंगेश कुडाळकर यांचा विरोध, मंगेश कुडाळकर शिंदे गटाचे आमदार। लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी महाराष्ट्राची पसंती TV9 मराठीला, निवडणूक निकाला दिवशी TV9ला सर्वाधिक 29.7 रेटिंग। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला पुन्हा परीक्षा, 30 जून पूर्वी निकाल लागणार। अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड, अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।